Hello students, welcome in this channel. In last lecture, we discussed about the pulse. The pulse is in transverse wave and the pulse in the longitudinal wave. Already we started this chapter waves. Now in this lecture, we are going to see some common properties of all waves. We know wave is called as a traveling wave. It is a progressive wave. That wave having the two types. First is the transverse wave, another is longitudinal wave. So for that two types, some properties are there. That property we are going to learn in this lecture. For that purpose, I drawn first of all a wave. इथे जी आहे मी transverse wave काढली. The wave is propagating in the medium. This wave is always starting from the source and always traveling in forward direction of the medium. आता ह्या वेव्हच्या काय पॅरामीटर्स आहेत त्यासाठी मी ग्राफ घेतलाय. वेव्ह आपण दाखवलेली आहे. वाय ऍक्सिस वरती डिस्प्लेसमेंट आहे, एक्स ऍक्सिस वरती डिस्टन्स आहे. सो लेट वी कंटिन्यू सम प्रॉपर्टीज. त्यातली ही डायग्राम मी ऍज इट इज ठेवणार आहे कारण काही डेफिनेशन जे आहेत ते आपल्याला डायग्रामच्या मदतीने पटकन समजता येते. सगळ्यात पहिली जी आहे ती बघूया आपण अँप्लिट्यूड. I will write the first definition. It is maximum displacement of particle of medium from its mean position. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी वेव्ह ट्रॅव्हल होत असते याचाच अर्थ मीडियम आहे हे डिस्टर्ब होत असते आणि त्या मीडियमचे पार्टिकल हे त्यांच्या मेन पोझिशन पासून अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शनला ते ऑसिलेट होत असतात. हे झालं ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये. त्याच पद्धतीने लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये ते जे पार्टिकल्स आहेत ते फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये ऑसिलेट होत असतात. इथं बघा ही अँप्लिट्यूड ऑफ अ वेव्ह ऑफ ए मोशन, जी वेव्ह मोशन मध्ये आहे तिचा अँप्लिट्यूड आपल्याला कसं मिळणार, बिकॉज दीज ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेव्ह. सो अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल ऑफ मीडियम फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आता इथे ट्रॅव्हल होत असताना पार्टिकल आपल्याला माहितीये एका पार्टिकल कडून एनर्जी दुसऱ्या पार्टिकलला प्रोपागेट होत असते आणि अशाच पद्धतीने देर इज अ ट्रान्सफर ऑफ मोमेंटम अँड एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. मग इथं जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट त्याच्या मेन पोझिशन पासूनच जे आहे त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणणार आहे. सीधर आपण इथं बघितलं ए हे मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे. ह्या पार्टिकलचं पण डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळतं, ह्या पार्टिकलचं पण डिस्प्लेसमेंट मिळते. वाय ऍक्सिस वरती आहे ते डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, एक्स ऍक्सिस वरती जे आहे ते डिस्टन्स ऑफ द वेव्ह. सो हिअर ऑल्सो वी कॅन गेट द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. पण हे जे डिस्प्लेसमेंट असणार आहे हे कसं असणार आहे, निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये. हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये. So displacement may be positive, may be negative, but the amplitude is always positive. So here the amplitude म्हणजे आपल्याला कळते की आपण लेंथच मेजर करतो. ह्या मेन पोझिशन पासून जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे ती लेंथ आहे. सो ह्याचं जे एसआय युनिट असणार आहे ते मीटर असणार आहे. सी देयर द डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. And one another thing is that each particle of the medium having the same displacement. प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट असणार आहे मीडियम मध्ये ते कसं असणार आहे, सेम असणार आहे. त्याचं एसआय युनिट जे असणार आहे ते मीटर असणार आहे. वन बाय वन आपण डेफिनेशन बघतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या डेफिनेशन लिहून घेऊ शकता. सेकंड इज देयर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ जी आहे ती लॅम्बडाने डिनोट केली जाते. सेकंड वन इज देयर वेव्हलेंथ. It is denoted by lambda. Again, the wavelength also expressed in meter. SI unit जे आहे ते wavelength ते पण मीटर आहे. साधी सिंपल कॉन्सेप्ट आहे. डेफिनेशन लिहिते. मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स having same phase. आता ही पण डेफिनेशन जी आहे ती आपल्याला डायग्रामच्या मदतीने समजून घेता येईल. इथं पॉईंट बी दाखवलाय, इथं पॉईंट सी दाखवलाय. हे दोन्ही पॉईंट सेम फेज मध्ये आहेत. मग असे जे पॉईंट जे सेम फेज मध्ये आहे त्यांच्यामधलं जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हणा. इथं पण आपण घेतलंय पी हा पॉईंट घेतलाय. इथे बघा
आणि इथं जो आहे तो क्यू पॉइंट. मग ह्या दोघांमधले जे डिस्टन्स असणार आहे ते जे असणार आहे ते लॅम्बडा असणार आहे. सी देअर द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट बिटवीन द 2 points and that point should be in same phase. Such maximum distance between the 2 points and that 2 points are in the same phase. It is called as the wavelength. दोन असे पॉइंट जे सेम फेज मध्ये आहे आणि त्यांच्यामधले जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला आपण वेव्हलेंथ असं म्हणणार आहे. वेव्हलेंथ जी आहे ती लॅम्बडाने डिनोट केली जाते. वेव्हलेंथ साठी आपल्याला फॉर्म्युला असा मिळू शकतो, वेव्हलेंथ इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय के. हा आपला जो आहे हा वेव्हलेंथचा वी आर गेटिंग द फॉर्म्युला फॉर दॅट वेव्हलेंथ इज इक्वल टू 2π अपॉन के. आता के जो आहे हा प्रोपॅगेशन कॉन्स्टंट आहे, अदरवाइज तुम्ही त्याला अँग्युलर वेव्ह नंबर असेही तुम्ही त्याला म्हणू शकते. वेव्हलेंथ साठी आपण 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये पण आपण डेफिनेशन बघितली आहे. आपण ती अशी सांगू शकतो की द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट ऑर टू सक्सेसिव्ह ट्रफ इज कॉल्ड ऍज द वेव्हलेंथ. एका पाठोपाठ येणाऱ्या 2 क्रस्ट मधला अंतर आहे त्यालाही तुम्ही वेव्हलेंथ म्हणू शकता. एका पाठोपाठ येणाऱ्या 2 ट्रफ मधला अंतर आहे त्यालाही तुम्ही वेव्हलेंथ असं म्हणू शकता. ही जी वेव्हलेंथ आहे ही द एसआय युनिट ऑफ दॅट वेव्हलेंथ इज ऑल्सो मीटर. त्याचं एसआय युनिट जे आहे ते मीटर आहे. ओके, लेट मी मूव्ह टू द नेक्स्ट. पुढचा पॉईंट आपण बघू. एक डायग्राम जर आपण ड्रॉ केली तर तिच्या बरोबर आपल्याला तिच्या मदतीने आपल्याला 1 by 1 सगळ्या डेफिनेशन ह्या समजू शकतात. नेक्स्ट जी आहे ती आपण थर्ड वन आपण पिरियडची डायग्राम घेऊया. पिरियड, टाइम पिरियड ज्याला म्हटलं जातं. आता सर्क्युलर मोशन मध्ये आपण टाइम पिरियड हे पाहिलेलं आहे पण ते रिलेटेड टू सर्क्युलर मोशन होतं. आता हे जे आहे ते रिलेटेड टू वेव्ह आहे. सो टाइम पिरियड ऑफ असोलेशन ऑफ ए वेव्ह. वेव्ह असोलेट करत असताना तिचा जो टाइम पिरियड आहे तो आपल्याला कसा मिळणार आहे, टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट 1 फुल असोलेशन. ज्यावेळी पार्टिकल हे 1 फुल असोलेशन कम्प्लीट करणार आहे आणि त्यासाठी त्याला जेवढा वेळ लागेल त्याला टाइम पिरियड ऑफ ए असोलेशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जातं. आता इथं जर बघितलं आपल्याला माहिती आहे ज्यावेळी ट्रान्सव्हर्स वेव्ह ही मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते ती अल्टरनेट क्रस्ट आणि ट्रफ मध्ये ट्रॅव्हल करत असते. त्याच पद्धतीने लॉंजिट्युडनल वेव्ह व्हेनेवर इट इज इन ट्रॅव्हलिंग वी आर गेटिंग अल्टरनेट कम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. ज्यावेळी त्या पार्टिकलचं एक क्रस्ट आणि एक ट्रफ पूर्ण होण्यासाठी त्याला जेवढा वेळ लागणार आहे त्याला टाइम पिरियड ऑफ असोलेशन ऑफ ए वेव्ह. वेव्हची जे असोलेशन आहे त्याचा जो पिरियड आहे त्याला टाइम पिरियड असं म्हटलं जाणार. मग ह्याची डेफिनेशन आपल्याला अशी मिळेल, टाइम पिरियड ऑफ असोलेशन ऑफ वेव्ह, टाइम पिरियड ऑफ असोलेशन ऑफ वेव्ह is time taken by particle, required म्हटलं तरी चालेल, time required to particle to complete 1 full oscillation. Time taken by particle to complete 1 full oscillation. Here we can get idea from that diagram. इथून इथपर्यंत एक कम्प्लीट असोलेशन पूर्ण करण्यासाठी पार्टिकलला जेवढा वेळ लागणार आहे त्याला आपण टाइम पिरियड ऑफ असोलेशन ऑफ वेव्ह, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट द 1 फुल असोलेशन. आता हे पार्टिकल म्हणजे हे मीडियमचे पार्टिकल आहे. आता ह्याचं जे एसआय युनिट आहे ते सेकंड आहे. आपल्याला टी साठी जो फॉर्म्युला मिळतो टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. आता ह्यात ओमेगा जो आहे तो अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आपला ओमेगा जो आहे तो इट इज कॉल्ड ऍज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला आपण ओमेगासाठी पण लिहू शकतोय. तो कसा होईल, ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. मग आपल्या टाइम साठी जो युनिट आहे याचा युनिट ते सेकंड आहे आणि ओमेगासाठी जे युनिट आहे ते ओमेगासाठी याचा युनिट रेडियन पर सेकंड आणि टाइम साठी जे असणार आहे ते सेकंड असणार. हे साध्या कन्सेप्ट आहे, तुम्ही प्रॉपरली तुमच्या नोटमध्ये हे पुटअप करा. ओके, आता आपण नेक्स्ट बघूया 4th नंबर जी आहे ती फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी इथे मी घेतली याचं कारण की पिरियडला रिलेट करणारी फ्रिक्वेन्सी आहे. मला जर पिरियड ही कन्सेप्ट आधी कळत असेल तर त्याच्यावरून मला फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह ही समजू शकते. त्यासाठी मी 4th नंबरला जे नेक्स्ट पॅरामीटर घेतलाय तो जो आहे तो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एन. काही ठिकाणी ती अशी डिनोट केली जाते, नो प्रॉब्लेम. तुम्हाला हवं ते नोटेशन तुम्ही वापरू शकता. 4th नंबर इज द फ्रिक्वेन्सी. मी इथे जे नोटेशन वापरणार आहे ते द
आता ह्याची जी डेफिनेशन असणार आहे ते द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. त्याला तुम्ही रेसिप्रोकल ऑफ टाइम असंही म्हणू शकताय. ही जी डेफिनेशन आहे ती फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज नंबर ऑफ ऑसोलेशन्स पर सेकंड. नंबर ऑफ ऑसोलेशन्स पर सेकंड. ह्याचा जो आणखी डेफिनेशन कशी होऊ शकते, द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह इज द नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल पर सेकंड. अदरवाइज थर्ड वन द रेसिप्रोकल ऑफ पिरियड, द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. मग तो फॉर्म्युला मला असं मिळेल, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. टी ची किंमत आपल्याला माहिती आहे, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. मग ही किंमत आपल्याला कशी मिळेल, ओमेगा डिवायडेड बाय 2π, कारण हा ह्याचा रेसिप्रोकल आहे. जी टर्म न्यूमरेटरला असेल ती डिनॉमिनेटरला जाईल, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला येईल आणि त्याचं जे असाइनमेंट असणार आहे इट इज हर्ट्झ. आता आपण इथं पाहू शकतो पिरियड मागाशीच बघितलं आपण, द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह जेवढे ऑसोलेशन पार्टिकल कंप्लीट करणार आहे एका सेकंदामध्ये त्या सोल्युशनचा नंबर म्हणजे काय असणार आहे, तो तुमची फ्रिक्वेन्सी. आता ऑसोलेशन म्हणजे ज्यावेळी तो एक क्रस्ट आणि एक ट्रफ कंप्लीट करतो त्यावेळी एक ऑसोलेशन कंप्लीट होईल. या पद्धतीने हे ऑसोलेशन हे सेकंड होईल. असं ज्यावेळी वेव्ह ट्रॅव्हल करत जाईल त्यावेळी नंबर ऑफ ऑसोलेशन परफॉर्म्ड बाय पार्टिकल इन 1 सेकंड इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. ओके, आता ह्यातल्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या संपलेल्या आहे. नेक्स्ट जी महत्वाचे मगाशी आपण बघितलेली ती बघूया. त्याच्यामध्ये फिफ्थ वन इज द वेव्ह अँग्युलर वेव्ह नंबर बघूया आपण मगाशी पाहिलेला के अँग्युलर वेव्ह नंबर. त्यालाच तुम्ही प्रोपागेशन कॉन्स्टंट असंही म्हणू शकताय. हा जो आहे हा अँग्युलर वेव्ह नंबर. सिंपल डेफिनेशन आहे, द नंबर ऑफ वेव्हलेंथ्स इन अ डिस्टन्स 2π इज कॉल्ड ॲज द वेव्ह नंबर, अँग्युलर वेव्ह नंबर और प्रोपागेशन कॉन्स्टंट. साधी डेफिनेशन आहे बघा, नंबर ऑफ वेव्हलेंथ्स in distance 2π is called angular wave number. Is called angular wave number. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो बघितला आपण, लॅमडा इज इक्वल टू 2π/k. मग तोच फॉर्म्युला आपण के साठी लिहू शकतो, k इज इक्वल टू 2π/λ. अँग्युलर वेव्ह नंबर त्याला तुम्ही प्रोपागेशन कॉन्स्टंट असंही म्हणू शकताय. नंबर ऑफ वेव्हलेंथ्स इन अ डिस्टन्स 2π इज कॉल्ड ॲज द अँग्युलर वेव्ह नंबर. आणि ह्याच्यामधला जो शेवटचा पॅरामीटर आहे आपला, डायग्रामच्या मदतीने 3 ते 4 डेफिनेशन आपण प्रॉपरली समजून घेऊ शकतो. इथं नंबर ऑफ वेव्हलेंथ्स जेवढ्या वेव्हलेंथ्स कम्प्लीट होणार आहेत किती डिस्टन्स मध्ये, 2π एवढ्या डिस्टन्स मध्ये, त्याला जे म्हणणार आहे आपण अँग्युलर वेव्ह नंबर. ओके, लास्ट जी टर्म आहे ती आपली बघूया, फेज. जी महत्वाची टर्म आहे आपली ती आपल्याला समजली पाहिजे. त्याला आपण फेज जो आहे तो फायने डिनोट केला जातोय. फेज इज डिनोटेड बाय फाय. त्याच्या आधी थोडंसं सांगते, ही जी आपली वेव्ह आहे ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ही ह्या वेव्हसाठी एक इक्वेशन आहे. मला जर प्रोग्रेसिव्ह वेव्ह इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायची असेल, मला तिचं मॅथमॅटिकल डिस्क्रिप्शन करायचं असेल, तर त्यासाठी मी जे इक्वेशन लिहिणार त्या इक्वेशन मध्ये एक टर्म असणार आहे. ती जी टर्म असणार आहे kx मायनस ओमेगा टी प्लस फाय. आता ते जे इक्वेशन आहे इट इज y इज अ फंक्शन ऑफ x अँड t इज इक्वल टू, असं ते इक्वेशन आहे. ते आपण परत बघणार आहे. सध्या आता मला ज्या टर्मचा विचार करायचा ती ही टर्म आहे. आता ही जी टर्म आहे फ्रॉम दॅट इक्वेशन द टर्म इज अ आर्ग्युमेंट ऑफ ए इनिशियल फेज अँगल. ही जी पूर्ण टर्म आहे तिला इनिशियल फेज अँगल असं आपण म्हणणार आहे. ह्याच्यामध्ये के जो आहे हा प्रोपागेशन कॉन्स्टंट आहे, एक्स जे आहे हे डिस्टन्स आहे, ओमेगा जो आहे तो अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी जी आहे टाइम. ह्या ज्या 2 टर्म आहेत ह्या व्हेरिएबल आहेत, ह्या बदलत राहणार आहेत. द बोथ टर्म्स आर व्हेरिएबल. फाय जो असणार आहे त्याच्यामध्ये फेज आहे. मग ही पूर्ण टर्म जी आहे ती इनिशियल फेज अँगल आणि त्याच्यामधला हा जो फाय आहे तो फेज आहे. मग तो आपल्याला बघायचा आहे काय फेज. सिंपल आहे, द फेज determines, otherwise the phase defined as the displacement of a wave at any instant of a time and at any location
ऍट एनी पोझिशन. म्हणजे आपली जी वेव्ह आहे तिचं डिस्प्लेसमेंट कोणत्याही इन्स्टंटला आणि कोणत्याही पोझिशनला डिस्क्राईब करणारी जी क्वांटिटी असते ती फेज असते. ह्याची जी डेफिनेशन आहे ती अशी, फेज इज डिफाइन्स ऍज displacement of wave at any instant and at any position. म्हणजे आपली जी पूर्ण वेव्ह आहे त्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट कोणत्याही इन्स्टंट ऑफ अ टाइम आणि कोणत्याही पोझिशनला डिस्क्राईब करणारी जी टर्म आहे ती फेज आहे. सो फेज इज डिफाइन्स ऍज, अदरवाइज तुम्ही असंही म्हणू शकता, द फेज इज डिटरमाइन्स ऍज द डिस्प्लेसमेंट ऑफ अ वेव्ह ऍट एनी इन्स्टंट अँड ऍट एनी पोझिशन. कोणत्याही इन्स्टंटला, ऍट एनी इन्स्टंट ऑफ अ टाइम अँड ऍट एनी पोझिशन, ऍट एनी लोकेशन we can describe the displacement of wave. पूर्ण वेव्हचं डिस्प्लेसमेंट कोणत्याही इन्स्टंटला आणि कोणत्याही पोझिशनला डिटरमाइन करणारी जी क्वांटिटी असते तिला आपण फेज असं म्हणतो. आता आपण पाहिलंच होतं की ही जी टर्म आहे आपली kx मायनस ओमेगा टी प्लस फाय. आता हा फाय जो आहे आपला, द फाय विल बिकम 0. आता हा कधी 0 होईल, दॅट वी कॅन से वेन x इज इक्वल टू 0 अँड वेन t इज इक्वल टू 0. म्हणजे ऍट द बिगिनिंग ज्यावेळी टाइम हा 0 असेल आणि ज्यावेळी ओरिजिन असेल म्हणजे बिगिनिंग असेल, एक्स पण 0 असेल आणि टी पण 0 असेल, ह्या ठिकाणी दोन्ही असणार आहेत, त्यावेळी आपला जो फेज आहे तो फेज विल बिकम 0 आणि तो जो फेज असणार आहे त्याला आपण इनिशियल फेज अँगल असं म्हणणार आहे. फेज इज इनिशियल फेज अँगल. आता ह्याच्यामध्ये जर ह्या दोन्ही टर्म आपण 0 पुटअप केल्या तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला मिळणारा जो फेज असणार आहे, सुरुवातीचा जो फेज अँगल असणार आहे तो काय असणार आहे, 0 असणार. सो गाईज, ह्या लेक्चरमध्ये आपण ह्या पद्धतीने अँप्लिट्यूड पाहिलं, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. The displacement may be in positive direction, may be negative direction, but amplitude is always positive. त्याचं जे SI युनिट आहे ते मीटर आहे. त्याच्यानंतर पाहिलं की आपण वेव्हलेंथ पाहिलं, द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स हु आर इन द सेम फेज. सेम फेज मध्ये असणाऱ्या दोन पार्टिकल मध्ये डिस्टन्स म्हणजे असणार आहे वेव्हलेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू 2π अपॉन के. के जो आहे तो तुमचा प्रोपॅगेशन कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर जे बघितलं ते आपण पिरियड बघितलं. The time taken by particle to complete one full oscillation is called as the time period of oscillation of a wave. वेव्हचा oscillationचा जो टाइम पिरियड आहे तो कसा मिळणार आहे, टाइम टेकन बाय अ पार्टिकल टू कम्प्लीट वन फुल oscillation. T इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. त्याचं SI युनिट आहे ते सेकंड आहे. त्याच्यामध्ये ओमेगा जो आहे तो अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 2π अपॉन टी. आपण ते सगळे इथे लिहिले होते. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सीचे SI युनिट जे आहे ते रेडियन पर सेकंड आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ ऑसोलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये पार्टिकल जेवढे ऑसोलेशन्स कंप्लीट करतात त्या ऑसोलेशनचा नंबर म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ अ टाइम. सो n इज इक्वल टू 1 अपॉन टी, सो दॅट n इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2π. आणि तो जो n आहे तो आपण कशामध्ये मेजर करतो, हर्ट्झ मध्ये मेजर करतो. त्यानंतर जो पाहिला तो आपण प्रोपॅगेशन कॉन्स्टंट बघितला. The number of wavelengths in the distance 2π is called as a propagation constant. त्याला तुम्ही angular wave number असंही म्हणू शकता. K is equal to 2π upon lambda. आणि लास्टची जी टर्म आहे ती आपली फेज. Phase is defined as the displacement of a wave at any instant of a time and at any position. Phase ही अशी क्वांटिटी आहे जी वेव्हची डिस्प्लेसमेंट डिस्क्राईब करते कोणत्याही इन्स्टंटला आणि कोणत्याही टाइमला. Okay, so in this session we completed some parameters of the wave, some properties of the wave. आपण ह्या कम्प्लीट केल्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, कमेंट जे असतील त्या कमेंट सेक्शन मध्ये द्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये ही जी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे तिचं जे इक्वेशन आहे तिचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं आपण बघूया. थँक्यू.